नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नवा आठवडा सुरू झालेला आहे. नवा दिवस आहे, नवा प्रश्न आहे, नवी चर्चा आहे. आज आपण चर्चा करणार आहोत उत्तराखंडमधल्या राजकारणाबद्दल. अरुणाचल पाठोपाठ उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय काल केंद्र सरकारने घेतलेला आहे. राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तबही केलं आहे. त्या विरोधात काँग्रेस आज हायकोर्टामध्ये, नैनिताल हायकोर्टामध्ये गेलेला आहे. पुन्हा एकदा एक पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. काँग्रेसचं असं म्हणणं आहे की हा केंद्राचा निर्णय लोकशाही विरोधी आहे. आमचं सरकार पराभूत होऊ शकणार नाही विधानसभेमध्ये, असं भाजपला वाटल्यामुळे भाजप सरकारने हा निर्णय घेतला आहे. नेमकी काय अवस्था आहे? भाजप अशा प्रकारे विरोधी पक्षाच्या सरकारशी काय वागतंय? यात खरोखर लोकशाहीच्या विरोधी काही आहे का घटनात्मक आहे? याची आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, आपल्यासोबत आहेत आपल्या स्टुडिओमध्ये भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे, दिल्लीहून आपल्यासोबत आहे आपला नॅशनल ब्युरो चीफ अमेय तिरोडकर. अरुणाचलमध्ये उत्तराखंडमध्ये काय परिस्थिती आहे तो आपल्याला समजावून सांगणार आहे. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुरेश माने. सुरेश माने हे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक आहेत, पण घटनातज्ञही आहेत. पहिल्यांदा थेट जाऊया दिल्लीला. दिल्लीमध्ये अमेय आहे. नेमकं काय चाललं आहे उत्तराखंडमध्ये आपल्याला समजावून सांगेल. अमेय, नेमकं काय चाललं आहे उत्तराखंडमध्ये? निखिल सर, काँग्रेसमध्ये नेहमीच वेगवेगळे गट आहेत उत्तराखंडमध्ये आणि किमान 4 गट तरी असतातच. आणि जो कोणी काँग्रेसचा तिथला नेता असतो, मुख्यमंत्री असतो, त्याच्या विरोधामध्ये इतर सगळे गट एकत्र येत असतात. याही वेळेला अगदी तशीच परिस्थिती आहे. काँग्रेसमधल्या वेगवेगळ्या नेत्यांचे जे गट आहेत, ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा आहेत, हे सगळेजण हरीश रावत सध्याच्या म्हणजे आता मावळत्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये गेलेले आहेत. ही परिस्थिती हरीश रावत यांना माहिती होती. त्यामुळे हरीश रावत यांनी ह्या अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच भाजपच्या आमदारांवर सातत्याने दडपण कसं राहील हे पाहण्याचा प्रयत्न केला. आपल्याला सगळ्यांना आठवतंय की शक्तिमान नावाच्या घोड्यावर तिथल्या गणेश जोशी नावाच्या आमदारांनी हल्ला केल्याचे आरोप केले गेले. त्यानंतर त्या गणेश जोशी यांना अटक केली गेली. याच्यामागे कारण असं होतं की बजेट उत्तराखंडचं मांडलं जे जाणार होतं, ते बजेट विधानसभेमध्ये पराभूत करण्याचा या सगळ्या बंडखोरांचा आणि भाजपचा मिळून डाव होता. ज्या वेळेला बजेटची चर्चा सुरू झाली त्यावेळेला हा डाव हरीश रावत यांच्या लक्षात आलेला होता. आणि त्यामुळे बजेट ज्या वेळेला मंजूर करायची वेळ आली त्यावेळेला विरोधकांनी आणि या बंडखोरांमधल्या काहींनी मतदानाची मागणी जरी केली असली तरी ती त्याकडे दुर्लक्ष करून आणि तिथे गोंधळ होता असं सांगून विधानसभा अध्यक्षांनी सरकार वाचवण्यासाठी म्हणून आवाजी बहुमताने बजेट पास करून घेतलं. हे म्हणजे अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करताना जसं आवाजी बहुमताने सरकार स्थापन केलं गेलं, अगदी तशातलाच प्रकार झाला. सरकार वाचवण्याचा हा प्रकार होता. हे लक्षात आल्यानंतर मग आणि विधानसभा अध्यक्षांना सभागृहामधल्या त्यांच्या निर्णयाबद्दल काही चॅलेंज करता येत नाही. अगदी सुप्रीम कोर्ट सुद्धा चॅलेंज ते ऐकून घेत नाही हे भाजपला माहिती होतं. आणि त्यामुळे मग अखेर थेटच या सगळ्या बंडखोरांनी आक्रमकपणे हरीश रावत यांना हटवावं, खुर्चीतून हटवावं अशी मागणी केली. आता ही मागणी करून ते राज्यपालांकडे गेले. भाजप ह्या सगळ्या बंडखोर आमदारांना आणि भाजपच्या आमदारांना घेऊन राज्यपालांकडे गेले. राज्यपालांनी हरीश रावत यांना 10 दिवसांचा कालावधी दिला. 18 मार्च या तारखेला म्हणजे 28 मार्चला आजपर्यंतचा कालावधी होता. राज्यपाल नियमाप्रमाणे 14 दिवसांपर्यंत कालावधी देऊ शकतात. त्यामुळे त्यांचा 10 दिवसातला कालावधी हा नियमाप्रमाणे दिलेला होता. पण भाजपने मात्र हरीश रावत यांना ही संधी दिलेली आहे अशा प्रकारचे राज्यपालांवरच आरोप केले. कैलाश विजयवर्गीय जे भाजपचे जनरल सेक्रेटरी आहेत आणि या सगळ्या राजकारणाचे सूत्रधार आहेत, त्यांनीच हे आरोप केले. 2 मोठ्या पेपरना मुलाखत देताना हे आरोप केले. त्यानंतर मग भाजपच्या एक लक्षात आलं की जे 9 आमदारांचा गट फुटलेला आहे यांच्यावर पक्षांतर बंदीची कारवाई होऊ शकते. आणि काँग्रेसने तशी त्यांना पक्षांतर बंदीची नोटीस सुद्धा दिली. तिथल्या विधानसभा अध्यक्षांनी नोटीस दिली. मागच्या शुक्रवारी सगळीकडे सुट्टी असताना सुद्धा, गुड फ्रायडेची सुट्टी असताना सुद्धा नैनितालचं हायकोर्ट हे स्पेशल सिटिंगसाठी बसलं आणि ह्या विधानसभा अध्यक्षांची नोटीस आमदारांना दिलेली होती. या नोटिशीच्या विरोधामध्ये हे सगळे आमदार त्या हायकोर्टामध्ये गेलेले होते. पण हायकोर्टाने आमदारांचं हे जे अपील आहे विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसबद्दलचं ते फेटाळलं आणि विधानसभा अध्यक्षांच्या आणि विधानसभेच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करण्याचा आम्हाला अधिकार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. इथे भाजपच्या लक्षात आलं की आता निलंबन तर होणारच आहे. त्या अगोदरच खरं तर निलंबनाची ऑर्डर निघालेली होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आता या आपल्या ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये जे सोमवारी म्हणजे आज जी होणार होतं बहुमत तिथे जे सिद्ध करावं लागणार होतं
हरीश रावत यांना ते करून घेणार हे भाजपच्या लक्षात आलं आणि त्यामुळे नंतर मग भाजपने काल रात्री परवाच्या दिवशी रात्री तातडीने केंद्रीय कॅबिनेट झाली आणि या कॅबिनेटमध्ये भाजपने राज्यपालांच्या रिपोर्टचा दाखला देऊन केंद्रीय उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी असं सांगितलं. आता राज्यपालांचा रिपोर्ट सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. एकीकडे राज्यपाल मुख्यमंत्र्यांना तुम्ही 10 दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करावं असं सांगतात आणि दुसऱ्या बाजूला हेच राज्यपाल केंद्राकडे रिपोर्ट पाठवताना उत्तराखंडमध्ये तणावाची परिस्थिती आहे, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तणावाची परिस्थिती आहे असं आपल्या रिपोर्टमध्ये म्हणतात. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की राज्यपाल सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू करावी असं म्हणत नाहीत, पण राज्यपालांच्या रिपोर्टचा आधार घेऊन केंद्रीय कॅबिनेटने राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आणि आज बहुमत सिद्ध व्हायच्या अगोदरच राष्ट्रपती राजवट काल रात्री लावली गेली. खरं तर इंटरेस्टिंग गोष्ट ही अशी असते की राष्ट्रपती राजवट ही त्यावेळेला लावली जाते ज्यावेळेला बहुमत सिद्ध करायला ते सरकार जे आहे, तो पक्ष जे आहे तो अपयशी ठरला तर. अशी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे आणि अशी ऑर्डर असताना सुद्धा बहुमताला जायच्या म्हणजे विधानसभेवर फ्लोअरवर जायच्या अगोदरच इथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे आणि याच मुद्द्यावरून उत्तराखंडच्या हायकोर्टामध्ये आज काँग्रेस गेलेली आहे. निखिल सर. ठीक आहे अमेय, मी चर्चेला सुरुवात करतोय. गणेश शाखे तुमच्यापासूनच चर्चेला सुरुवात करतोय. अरुणाचलचा अनुभव ताजा असताना तुम्ही उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवटीचा अशा प्रकारे निर्णय का घेतलात? निखिल, जे आपण थोडंसं जरा मागे याच्या पूर्व इतिहास जरा बघूयात की उत्तराखंडमधली परिस्थिती, तिथल्या सरकारबद्दलची, हरीश रावतांच्या संदर्भामधली तिथल्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या आमदारांची जी काही नाराजी होती, त्याच्या एकूण कारभाराबद्दल लोकांच्या मध्ये नाराजी होती, काँग्रेसच्या आमदारांच्याबद्दल नाराजी होती आणि ही वारंवार या काँग्रेसच्या आमदारांनी आपल्या वरिष्ठांकडं याची तक्रार अशा स्वरूपाची केली होती. एव्हाना राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी या गोष्टीची म्हणजे म्हणणं ऐकून घेण्यासाठी वेळही मागितलेली होती, पण राहुल गांधींनी त्यांना वेळ दिली नाही. त्याचाही राग या सगळ्या लोकांना आला किंवा की कन्हैयासारख्या विद्यार्थी नेत्याला हे तास घेऊन बसून त्याच्याशी चर्चा करतात. पण उत्तराखंडमधली इतकी वाईट परिस्थिती आहे, इथं अत्यंत म्हणजे सरकार म्हणजे पडण्याच्या परिस्थितीत असताना सुद्धा याला त्याचं काही यांना गांभीर्य नाही नेत्यांना. अशा स्वरूपाचा त्यांच्या मनामध्ये एक संताप आणि राग होता त्याच्याबद्दलचा आणि एकूण ही तक्रार म्हणजे त्यांच्याकडे वारंवार करून सुद्धा तेव्हा त्यांची दखल घेतली जात नाही असं जेव्हा तिथल्या लोकांना म्हणजे हा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न होता. आणि म्हणून आत्ता जे आम्ही जे सांगितलं की जे विनियोजन विधेयक जे ज्या दिवशी मंजूर म्हणजे त्यांनी होणार होतं ते सभागृहामध्ये, त्याच्या वेळेला 35 लोकांनी किंवा ते मतदानानं व्हावं, विधेयक पास व्हावं अशा स्वरूपाची लेखी अशा स्वरूपाची अध्यक्षांकडे विनंती केलेली होती. कसं आहे की हे विधेयक जेव्हा अशी विनंती केली जाते आणि तेव्हा ती विनंती केल्यानंतर ते आवाजवी मतानं ते पास होणं उचित नाही आहे, संविधानिक नाही आहे ते त्या स्वरूपाचं. जेव्हा 35 लोकांनी मागणी केली होती तेव्हा असं करण्याचं प्रयोजन काय आहे, त्यांना ही भीती होती त्यांना की निश्चितपणे ते विधेयक मंजूर म्हणजे होणार नव्हतं आणि सरकार पडेल आणि ते होऊ नये म्हणून त्यांनी आवाजी मतदानानं ते विधेयक मंजूर केलं आणि ते संवैधानिक नाही. उद्या जर ते त्याला जर चॅलेंज झालं आणि त्या चॅलेंज झाल्यानंतर ते जर संविधानिक पद्धतीने मंजूर झालेलं नाही, अशी जर जेव्हा घटना म्हणजे परिस्थिती निर्माण होते ना, तेव्हा जे सगळ्या प्रकारचे आर्थिक व्यवहार सरकार बंद होतात. उद्या कर्मचाऱ्यांचे तिथले उत्तराखंडचे पगारसुद्धा होऊ शकले नसते. कुठल्या योजनेवरती 1 एप्रिलपासून 1 रुपयासुद्धा त्यांना खर्च करता आला नसता. अशा स्वरूपाची तिथली एक आर्थिक अशा स्वरूपाची एक गंभीर अशा स्वरूपाची परिस्थिती ते उत्तराखंडमध्ये. म्हणून तुम्ही राष्ट्रपती राजवट नाही, राष्ट्रपती राजवट म्हणजे निर्माण आम्ही नाही लादली, राज्यपालांनी तशा स्वरूपाची शिफारस केली. पण आम्ही तर सांगतोय की राज्यपालांनी अशी शिफारस केलेली नाही. सांगतायत ना ते की राजू वाघमारे उत्तर द्या. कायदा आणि ते म्हणतात राज्यपालांनी शिफारस केली. तणावाची परिस्थिती आहे याचा अर्थ असा कधीच ती मी सांगतो तुम्हाला, तणावाची परिस्थिती आहे, गंभीर परिस्थिती आहे असं जेव्हा राज्यपालांनी रिपोर्ट केलेला आहे ना, त्या म्हणून तुम्ही लावली, त्या अनुषंगाने तिथल्या स्थितीचा राज्यपालांच्या रिपोर्टच्या आधारे घेतले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिथं जे स्टिंग ऑपरेशन झालं त्यांच्या संदर्भामध्ये त्याच्यात याच्यापेक्षा पुढे गंभीर अशी परिस्थिती तिथं निर्माण होऊ नये या सत्ता स्थापनेच्या संदर्भामध्ये किंवा सत्ता टिकवण्यासाठीची ज्या पद्धतीचे घोडेबाजार तिथं सुरू होता त्याचं स्टिंग ऑपरेशन झालं. त्या स्टिंग ऑपरेशनच्या संदर्भामध्ये सीडीच्या संदर्भामध्ये सुद्धा ती जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही म्हणजे फेक आहे सीडी, ही खोटी सीडी आहे, त्याच्या संदर्भामध्ये चंदीगडच्या आपण न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये त्याची चाचणी केली त्याने आणि त्याच्यामध्ये ती सीडी ही खरी आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं की ही ती हरीश रावत
रावतने की ही जर सीडी जर सिद्ध खरी जर निघाली तर मी वाटतील त्या पद्धतीने जनतेची मी माफी मागेल असं त्याने सांगितलेलं होतं. ही सगळ्या गोष्टी तिथं अराजक अशा ठीक पद्धतीचं आहे. निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही राष्ट्रपती आणि राजू आलेला राज्यपालांचा रिपोर्ट या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन राजीव वाघमारे उत्तर द्या. निर्णय घेतलेला असतो. कसं आहे की एवढं पुराण आता हाकेजींनी सांगितलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट विसरले ते की बीजेपीच्या सरकारला एन केन प्रकरणाने आपल्याला सत्तेची जी हाव आहे ती ना मोदींना लपवता आलेली आहे ना बीजेपी पक्षाला लपवता आलेली आहे. आपल्याला जर आपण निवडणुकीनी लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला कौल जर आपल्याला मान्य असेल, या राज्यघटनेवर आपला विश्वास असेल, असं जर या पंतप्रधानांना आणि या बीजेपी सरकारला जर वाटत असतं तर या बीजेपी सरकारने आता जे पाऊल उचललं उत्तराखंडाचं ते उचललं नसतं. आता आपला जो रिपोर्ट आहे, अमया स्वतः सांगत होता की ज्यावेळी राज्यपालांनी नियमाप्रमाणे 15 दिवसाच्या ऐवजी 10 दिवसाचा पिरियड दिला, मग 28 तारखेला तुम्हाला बहुमत सिद्ध करायचा आम्हाला जो त्यांनी वेळ दिला, तो वेळ संपण्याच्या आधी यांना सत्तेची हाव एवढी का लागली की तो 1 दिवसाचा जो वेळ होता तो पूर्ण होऊ न देता बीजेपीने हाकेजी उत्तर द्या. हाकेजी त्यांचा प्रश्न अगदी बरोबर आहे, उत्तर द्या तुम्ही की 10 दिवसही तुम्ही दिले नाहीत म्हणजे सभागृहामध्ये विधानसभेच्या फ्लोअरवर सिद्ध झालं असतं यांना बहुमत नाहीये, मग ते का नाही संधी तुम्ही त्यांना दिली? दोन गोष्टी तुम्हाला मी सांगितलं. जे विनियोजन विधेयक त्यांनी मंजूर करून घेतलेलं आहे ते संविधानिक नाही आणि त्याच्यामुळं 1 एप्रिल पासून मला मी तुम्हाला उत्तर देऊ द्या सांगितलं मला नाही पूर्ण. का? नाही, तो म्हणून म्हटलं 1 एप्रिलला पगार देऊ शकले नसते, पगार बरोबर आहे? संपूर्णपणे ठीक 1 आहे. एप्रिल पासून माझा प्रश्न असा आहे, तुम्ही उत्तर द्या. ते करू 1 एप्रिलला शकले पगार देऊ शकले नसते, 28 तारखेला बहुमत सिद्ध केलं असतं किंवा सरकार पडलं असतं तरी नवं सरकार आलं असतं. मुळात ते जे विनियोजन विधेयक जे मंजूर करण्यात आलेलं आहे तेच मुळात चुकीचं आहे, तेच संविधानिक नाही आहे. नाही, मला प्रश्न असा आहे हा. की आवाजी मतदानाने नवीन सरकार अस्तित्वात येऊ शकतं या महाराष्ट्रात, आणि ती जर लोकशाहीची परंपरा म्हणून हेच बीजेपी सरकार सांगतं, त्यावेळी मतदान घेता येत नाही आणि आता ते बहुमताच्या जोरावर ते सरकार आहे आवाजी मतदानाने, हे महाराष्ट्रात सिद्ध होतं. पण जर बजेटचं विधेयक आवाजी मतदानाने आलं तर ते संविधानिक नाही, ही कशी काय गोष्ट आहे? हा पहिला, ऐका जरा आता ऐकून घ्या. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, सभापतींनी त्यांना डिस्क्वालिफाईड केलेलं आहे, राज्यपालांची मुदत 1 दिवसाची बाकी आहे, मग यांना सत्तेची एवढी घाई का? अमयाने सांगितलं की राज्यपालांनी हे सांगितलं नाही, राज्यपाल 1 वाक्य लिहू शकत होते की राष्ट्रपती राजवट आणा. त्यांनी का लिहिलं नाही? कारण ज्यावेळी एखाद्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या विरोधात ज्यावेळी अशा प्रकारचं वातावरण असतं तर ती तणावाची परिस्थिती असते. उत्तराखंडात दंगल झाली का? दरोडे पडले का? आया बहिणींची इज्जत गेली का? अशी कुठची परिस्थिती एवढी खराब होती की तिथे उत्तर तुम्ही द्या. राष्ट्रपती गणेश राजवट उत्तर आणली? द्या, मग मी इतर पाहुण्यांकडे जातो. त्यांनी 2 गोष्टी याच्यातल्या निखिलजी लक्षात घेतल्या पाहिजेत. या तिथल्या सरकारच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीनं कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी कार्यवाही सुरू केलेली नाही. उठाव कुणी केलेला आहे? अहो, तो हे ह्यांना यांचं अंतर्गत- स्वतःचं घर अंतर्गत- सांभाळता येत नाही, यांचे अहो, आमदार हाके- सांभाळता येत नाही, हाकेजी- तुम्हाला मी सांगतो. हाकेजी, आणि एक दोष ऐका. दुसऱ्यांच्या वरती देतात. आमचा अहो, हे पक्ष आहे तो. बंडखोर आमदार कोण आहे? आमच्या काँग्रेसचे आमदार आहेत पक्षामध्ये- ना. आमच्या अहो, तुम्ही पक्षामध्ये स्वतः नाही. लोकशाही अहो, आहे. तुम्ही पहिल्यांदा आमच्या जर आमदारांनी- तुम्हाला स्वतःला तुमचं ऐका, घर सांभाळता येत नाही, ऐका, तुमचे आमदार ऐका, सांभाळता येत नाहीत. ऐका. भाजपच्या आमदारांनी अहो, हाकेजी, त्यांच्या विरुद्ध तुम्ही- रावतला तुम्हाला आमच्या हटवण्याची घरात कारवाई लपवण्याची करण्यासाठी गरज काय? कोण पुढे आलेलं आहे? कुणी केलेलं आहे? कुणी तुम्हाला- 35 लोकांनी जी त्यांना विनियोजन विधेयकाच्या साठी काय तुम्ही किती खोटं बोलणार लेखी तुम्ही? तक्रार दिली. खोटं अहो, तुम्ही मला सांगा, सभागृहामध्ये तुम्हाला वेळ 35 होता ना? लोकांनी नाही, 35 आजचा- लोकांनी- आजचा दिवस तुम्हाला होता. लेखी तुम्ही त्याच्यावरती का- मतदान तुम्ही घ्यावं का- असं म्हटलं का असताना राष्ट्रपती सुद्धा ते राजवट 35 लागली? आमदार आहेत. ठीक आहे. ही तर- निखिलजी, तर- पण मला एका प्रश्नाचं उत्तर नाही मिळत. जेव्हा आवाजी मतदान ऐका ना. होतं, याचं पण जेव्हा उत्तर लेखी असेल. विनंती केली जाते, तक्रार दिली जाते. राजू वाघमारे शांत राहा. पण गणेश शाखे मला एका प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. मला जायचंय इतर पाहुण्यांकडे, पण त्याआधी मला उत्तर द्या.
बहुमत सिद्ध करा असं 28 तारखेला राज्यपालांनी सांगितलं असताना तुम्ही त्याच्या आदल्या दिवशी सरकार बरखास्त करता, याचा अर्थ काय काढायचा? यांना भीती बहुमत वाटली. सरकार पडलं असतं ना, अहो, यांना भीती यांचं सरकार वाटली. पडलं असतं. अहो ते सरकार पडणं आणि राहणं याची आम्हाला काही देणं नाहीये. आम्हाला ती घटनात्मक काही परिस्थिती देणं नाही. बघा, मग दोन तुमच्या आमचं कर्तव्य कॅबिनेटने ठराव आहे. का बघा पास केला? केंद्रातलं ऐकून घ्या, का केंद्रातल्या लोकशाहीचा सरकार गळा घोटला नाही तुम्ही? नाही सांगतो तेच सांगितलं अहो, तुम्हाला. लोकशाहीचा खून का केला? नाही सरकार काँग्रेसचं आहे, ते पडलं काय ना मला सांगा. अहो, त्या पण म्हणजे दोन गोष्टी कॅबिनेटने आम्हाला decision त्याच्याबद्दल घेतले. चिंता करण्याचं आणि त्याला पाडण्याचं आम्हाला कारण नाहीये. कॅबिनेटने राष्ट्रपतीला रेकमेंड केलं. तुमचं काय म्हणणं आहे? राज्यपालांच्या नाही, रिपोर्टमुळे जेव्हा- तुम्ही केलं. नाही हे बघा, जेव्हा राज्यामध्ये अशा स्वरूपाची कायदा आणि कसली? सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते, अहो, एक दंगल झाली आहे का ना तिकडे? स्टिंग ऑपरेशन, ठीक आहे. त्या दिवशी कसलं तुम्ही बहुमतासाठी स्वतः काय काय झालं असतं, आणि घोडेबाजार तुम्ही झाला असता, सांगायचं. ते सिद्ध झाले. अहो, ठीक आहे, पैशाचे आपण- व्यवहार, आपण- आर्थिक व्यवहार आपण सुरेश माने आणि सिद्ध प्रकाश झालेलं बाळ आहे. यांच्याकडे जाऊया. घोडे बाजाराचे प्रोड्युसर आणि डायरेक्टर माननीय पंतप्रधान आणि बीजेपी अहो, त्याचा सरकार इतिहास आहे. सगळ्या दुनियाला माहित आहे. कशाला तुम्ही सांगता? ठीक आहे, मला ठीक सांगा, आहे, आपण त्याच्यामध्ये नेमकं काय घडलंय? सगळा इतिहास उत्तराखंडामध्ये आपण काँग्रेसनं काय किती करताय? किती शांत राहा दोघंही. घोडेबाजार केले. शांत राहा दोघंही. काँग्रेस आणि भाजप, मोदीजी आणि बीजेपी आहे. काँग्रेस आणि भाजपचा दृष्टिकोन आपल्याला कळलाय. आपण डॉक्टर मानेंकडे जाऊया. डॉक्टर माने घटनेचे अभ्यासक आहेत. डॉक्टर माने, तुम्ही कसं पाहताय या सगळ्या उत्तराखंडमधल्या पेच प्रसंगाकडे? याच्यामध्ये निखिलजी 2-3 बाबी स्पष्ट होणं गरजेचं आहे. त्यातली प्रमुख एक बाब म्हणजे गतकालामध्ये काँग्रेस पक्षातर्फे घटनाच्या 356 कलमाचा जो दुरुपयोग केला गेला, तोच प्रयोग भारतीय जनता पार्टी करून ऐतिहासिकदृष्ट्या पुन्हा काँग्रेसची चूक भाजपा करत आहे. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी गव्हर्नर जे आहेत, उत्तराखंडचे जे राज्यपाल आहेत, त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांना त्यांचं बहुमत सिद्ध करायला वेळ दिलेला होता, तेव्हा तो कालावधी पूर्ण करून देणं हे केंद्र सरकारची जबाबदारी होती. किंबहुना सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार त्याचं पालन होणं अत्यंत आवश्यक होतं. त्यासाठी BJP किंवा केंद्र सरकारला एक दिवस थांबायला काय हरकत नव्हती. नंबर 3, यामध्ये जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांनी 2 भूमिका घेतलेल्या आहेत. एका वेळेला त्यांनी म्हटलं की तुम्हाला 10 दिवसामध्ये बहुमत सिद्ध करा, आणि दुसऱ्या वेळेला तथाकथित अहवाल केंद्र सरकारला सादर केलेला आहे. अशा वेळेला जरी अहवाल सादर केला तरी राष्ट्रपतींना स्वतःचं मत देखील वापरण्याचा अधिकार 356 अंतर्गत आहे. 356ची भाषा अत्यंत स्पष्ट आहे की गव्हर्नरांच्या रिपोर्टवरती किंवा त्यांना तसं वाटल्यास त्या आधारे 356चा वापर हे राष्ट्रपती महोदय करू शकतात. तेव्हा राष्ट्रपती महोदय आणि उत्तराखंडचे गव्हर्नर आणि केंद्र सरकार या तिघांनीही सुप्रीम कोर्टाच्या 1994च्या निर्णयानुसार हे पालन करणं बंधनकारक असताना या तिघाही घटनात्मक अधिकार वापरणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांनी सर्वोच्च न्यायालयाचा या बाबतीतला जो निर्णय आहे त्याला अत्यंत दुर्लक्षित करून अशा स्वरूपातला घटनात्मक पेच प्रसंग निर्माण केलेला आहे. आणि त्याला एक गव्हर्नर जबाबदार आहेत आणि केंद्र सरकार देखील जबाबदार आहेत. एका दिवसांनी थांबलं असतं आणि सरकारला बहुमत सिद्ध करायला दिलं असतं तर उत्तराखंडमध्ये काही हिमालय कोसळला नसता. एवढं जरी शहाणपण केंद्र सरकारला सुचलं असतं तरी मला वाटतं ते बरं झालं असतं. अगदी. प्रकाश बाळ तुमच्याकडे येतोय आणि आत्ता सुरेश माने म्हणाले ती एक बाजू आहे, पण मला पायरीने यायचं याच्यासाठी की केवळ नरेंद्र मोदींच्या सरकारनी किंवा राष्ट्रपतींनी किंवा असं राजकारण केलं म्हणणं, पण दुसऱ्या बाजूला राज्यपालांनीही केलं आहे का? कारण हे राज्यपाल जे आहेत ते काँग्रेसनी नेमलेले आहेत. तर दोन्ही बाजू मला तपासायच्या आहेत. कुणी राजकारण केलं आहे? तुम्ही हा जर घटनाक्रम शुक्रवारपासून बघितलात, आज सोमवार आहे, तुम्हाला असं दिसेल की जेव्हा भाजपच्या लक्षात आलं की हरीश रावत सोमवारी जर विधानसभेत उभे राहिले तर त्यांना कदाचित विश्वासदर्शक ठराव संमत करून घेता येईल, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी तातडीने, तुम्हाला असं दिसेल की राज्यपालांवर दबाव आणला गेला. हे जे स्टिंग ऑपरेशन हाकेसाहेब सांगतायत, हे स्टिंग ऑपरेशन वगैरे हा सगळा बनाव केला गेला. या बनावात काँग्रेस अंतर्गत यांच्या पक्षात इतकी लाथाळी आहे आणि यांच्या पक्षात राजकीय व्यवस्थापनाचा इतका सावळा गोंधळ आहे की पूर्वीच्या मुख्यमंत्र्याचा मुलगाच यांच्या सध्याच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात मोर्चेबांधणी करतो आहे.
असे खूप त्याच्यात गडबड आहे. तर त्या लोकांनी मॅनेज करून BJPने त्यांना हाताशी धरून हे बनाव केला आणि त्याचा संदर्भ आमेला जास्ती चांगलं सांगता येईल. त्याचा संदर्भ त्या राज्यपालांच्या पत्रात आहे. पण राज्यपाल आमे जसं म्हणत होते तसे राष्ट्रपती राजवट लादा असं म्हणत नाही आहेत राज्यपाल. त्यांनी नुसतंही पाठवलं तर राज्यपालांवर दबाव आला. ते काँग्रेसचे असले तरी त्यांना तिथे राहायचं असेल, त्यामुळे त्यांनी केला दबाव. आणि हे आपल्याकडे सगळ्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींचा हा मोठा एक प्रॉब्लेम आहे. तर काय झालं आहे की त्या आल्यावर तुम्ही बघा 8 वाजता शनिवारी रात्री राज्यपालांचा अहवाल आला आणि तो आल्यावर पंतप्रधान आसाममधनं विमानतळावरनं आले आणि लगेच तातडीची कॅबिनेट मीटिंग मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला. आता जसं माने म्हणाले तसं राष्ट्रपतींनी ह्याला नकार द्यायला पाहिजे होता आणि राष्ट्रपतींनी सरकारला सांगायला पाहिजे होतं की ह्याच्याबद्दलचे सगळे कागदपत्र हे करा. राष्ट्रपती एवढंही करू शकले असते की त्यांनी राज्यपालांना बोलवून घेऊन त्यांच्याशी चर्चाही करू शकले असते. पण प्रणबकुमार मुखर्जींनी हे केलं नाही. माझं असं म्हणणं आहे की 356व कलम हे वारंवार त्याचा गैरवापर झालेला आहे. म्हणजे राज्यघटनेतलं हे एकमेव असं कलम आहे की ज्याचा प्रचंड गैरवापर झाला आहे. गेल्या 60 वर्षात किमान 100 वेळा याचा गैरवापर झाला आणि तुम्हाला असं दिसून येईल की 77 ते 79 ह्या 2-2.25 वर्षाच्या कालावधीत 23 वेळा याचा गैरवापर झाला. आणि ह्याचं कारण असं आहे की ह्याचा कुठलाही संबंध म्हणजे त्या 356व्या कलमाचं जर तुम्ही शब्दशः बघितलं राज्यघटनेतलं तर त्याच्यात सरळ म्हटलेलं आहे की ब्रेकडाऊन ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी. तसं काही उत्तराखंडात काही झालेलं नव्हतं, अरुणाचलमध्येही झालं नव्हतं. तोच जर निकष लावायचा असताना त्या हाकेंच्या सरकारने, मोदी सरकारने पहिलं पंजाबातलं सरकार बरखास्त करायला पाहिजे होतं. पंजाबातल्या सरकारने सुप्रीम कोर्टाचा निर्णय धाब्यावर बसवून ठराव पास केला आणि त्यांच्यात त्यांचाही पक्ष सामील झाला. म्हणजे काँग्रेसही सामील झाला. सुप्रीम कोर्टाचा आदेश फेटाळून लावणं हा घटनात्मक यंत्रणा कोसळल्याचं पहिलं लक्षण आहे. ताबडतोब सरकार बरखास्त करायला, पण तसं ते करणार नाहीत. कारण मुळातच एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की कितीही काँग्रेसवरला शिव्याशाप देऊन आणि काँग्रेसला दूषणं देऊन भाजप सत्तेवर आला असला आणि काँग्रेसच्या कारभारामुळे लोक विटलेली असल्यामुळे त्यांनी भाजपला मतं दिली असली तरी भाजपच्या कारभारात आणि यांच्या कारभारात काही फरक नाही. आणि घटनेचा इतका गैरवापर झालेला आहे. हे किती करतात म्हणजे संसदेच्या पायरीवर डोकं ठेवणं किंवा राज्यघटना माझा हा धर्म आहे म्हणणं आणि प्रत्यक्षात काय करणं ह्याच्यात एक खूप मोठी दरी आहे. बरोबर. आणि तुम्ही बघा ना, आणि ही नुसतं घटनेबाबतच नाही की आसामात जाऊन सांगणं की आपण या मुद्द्याकडे येऊया. जे काँग्रेसने केलेलं आहे तेच भाजप करते का? पण आधी मला अमेयाकडे जायचं आहे. अमेय, भाजपचं असं म्हणणं आहे की राज्यपालांनी सुद्धा राजकारण याच्यामध्ये केलेलं आहे. कारण 5 ते 6 काँग्रेसचे आमदार फुटलेले होते, राज्यपालांना जाऊन भेटले होते. त्यानं त्यांनी मधल्या काळामध्ये जे विधानसभेचे अध्यक्ष आहे त्यांनी डिस्क्वालिफाय केलं आणि डिस्क्वालिफाय केल्यानंतर बहुमत मुख्यमंत्र्यांच्या काँग्रेसच्या बाजूने जाणार हे उघड झालं. म्हणजे राज्यपालांनी सुद्धा याच्यामध्ये वेळ देऊन राजकारण खेळलं आहे का? अगदी राज्यपालांनी सुद्धा यामध्ये राजकारण खेळलेलं आहे आणि राज्यपालांनी एका अर्थाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्येच राजकारण खेळलेलं आहे. आणि ही चर्चा दिल्लीमध्ये आहे आणि हा काँग्रेसचा अंतर्गत जो संघर्ष आहे तो आता उत्तराखंडमध्ये राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असाही काही प्रमाणामध्ये समोर आलेला आहे. कारण यामध्ये एक गोष्ट ही आहे की कुठलेही राज्यपाल असू देत, जर समजा त्यांनीच 10 दिवसांचा कालावधी मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे बहुमत सिद्ध करण्यासाठी म्हणून, तर तेच राज्यपाल बहुमत सिद्ध करायला अवघे 48 तास उरलेले असताना वेगळा रिपोर्ट कसा काय देऊ शकतात? भलेही त्यांच्यावर दडपण येत असेल, भलेही त्यांच्यावर टीका होत असेल, तरी तेवढी वेळ तर त्यांनी जाऊ दिला पाहिजे. बरं, जसं प्रकाश बाळ सर म्हणाले की उत्तराखंडमध्ये अशी काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती का? कारण तिथे काही मिलिटरीज बोलवावी लागेल. हरियाणामध्ये असं झालेलं आपण आता काही काळापूर्वी बघितलेलं आहे. असं काही उत्तराखंडमध्ये झालेलं नाहीये, ही गोष्ट सुद्धा खरी आहे. त्यामुळे राज्यपाल ज्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा तणाव आहे असा रिपोर्ट पाठवतात, हा रिपोर्टच खूप बोलका आहे आणि तो फक्त 48 तास अगोदर पाठवला जातो. रिपोर्ट येतो आणि लगेचच केंद्रीय कॅबिनेट होते. म्हणजे पंतप्रधान त्या रात्री खरं तर आसाममध्ये राहणार होते, ते लगेचच दिल्लीमध्ये येतात, कॅबिनेट होते. कॅबिनेट झाल्यानंतर खात्री नसते केंद्र सरकारला की हा रिपोर्ट आता आपण राष्ट्रपती राजवटीची शिफारस राष्ट्रपतींना करणार आहोत, तर ते राष्ट्रपती मंजूर करतील की नाही याची खात्री नसते. त्यामुळे याबद्दलच्या बातम्याही बाहेर येत नाहीत आणि राष्ट्रपती ज्या वेळेला सही करतात या अहवालावर आणि केंद्राच्या या शिफारसीला मंजुरी देतात, त्यानंतर मग बातम्या येतात. त्यामुळे जसं एका बाजूने भाजपने राजकारण केलेलं आहे, जसं काँग्रेसनेही राजकारण केलेलं आहे, विधानसभेमध्ये लोकांनी बहुमत मागण्यासाठी म्हणजे
लेखी देऊन सुद्धा तो आवाजी बहुमताने बजेट मंजूर करण्याचा प्रकार जसा केलेला आहे, तसं एका परीने राज्यपालांनी सुद्धा असा अवघ्या 48 तास असताना स्वतःच्याच पहिल्या निर्णयाला बरोबर कॉन्ट्राडिक्ट करणारा अहवाल देऊन एक परीने काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामध्ये राज्यपालांनी सुद्धा उडी घेतलेली आहे असं आपल्याला म्हटलं पाहिजे. बरोबर आहे. आपण भाजपची काय सुख आहे वगैरे याची चर्चा केलीच आहे, पण राजू वाघमारे, तुमचाच पक्ष तुम्हाला सावरत नाही आहे असं त्याचा अर्थ आहे. तुमच्या पक्षामध्ये 4-5 गट आहेत आणि ते त्याच्यातले काही गट भाजपच्या मदतीने, काही राज्यपालांच्या मदतीने राजकारण खेळत आहेत. राहुल गांधींना किंवा सोनिया गांधींच्या पण हे लक्षात आलेलं दिसत नाही किंवा लक्षात येऊन त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. नाही सर, तुम्ही जे म्हणताय त्या मताशी मी अजिबात सहमत नाही आहे. पहिली गोष्ट आहे, काँग्रेस पक्ष हा लोकशाहीचा पक्ष आहे. त्याच्यामुळे ज्या कोणी आमदारांनी आमच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात भूमिका घेतली तर ती त्यांना पटत होती म्हणून त्यांनी ती घेतली. हा अंतर्गत प्रश्न होता. मला तुम्ही एक सांगा की जर सभापतींनी तो निर्णय घेतला की त्यांना डिस्क्वालिफाईड करायचा, हा जो पक्षांतर बंदीचा कायदा आहे त्या सगळ्या गोष्टीला अनुसरून आहे. राज्यपालांनी जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये कुठे लिहिलेलं नाही की राष्ट्रपती राजवट लागू करावी. नाही पण बजेटशी संबंधित बिल ज्या दिवशी मतदानाला येणार होतं त्या दिवशी तुमचे 5-6 आमदार विरोधी पक्षाला जाऊन मिळाले, भाजपला जाऊन मिळाले आणि लेखी दिलं सगळ्यांनी. हे जे म्हणतायत लेखी दिलं ही वस्तुस्थिती आहे. बघा, त्या मतदारांनी जे सांगितलं की बाबा हे इकडे बहुमत सिद्ध करा, सभापतीचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला मगाशीच उदाहरण दिलं. अहो, या महाराष्ट्र राज्यात तुम्हाला सरकार स्थापन करायला तुम्ही आवाजी मतदान करता, तर एक बजेट विधेयक, गणेश आगे तुम्ही उत्तर दिलं बजेट पाहिजे. विधेयक हे खरं आहे, देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं बहुमत हे आवाजी मतदानाने झालेलं आहे. निखिलजी, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, म्हणजे ती असंविधानिक गोष्ट आहे का? ती असंविधानिक गोष्ट आहे का? कायद्याचे अभ्यासक आहेत पण त्यांना हे माहिती नाही आहे की जेव्हा हे बघा होतं तेव्हा आवाजी मतदान होत असेल तर होतच, पण जेव्हा सभागृहातल्या सदस्यांनी अशा स्वरूपाची तुम्हाला विनंती करतात, 35 लोक लेखी म्हणजे तुम्हाला तुम्ही म्हणतात, सभापतीच्या विरोधात बोलतायत का? नाही. अहो, सभापतींचा निर्णय बघा, स्वतःचा असतो. एखाद्या गोष्टीवर हायकोर्टही सभागृहातल्या त्याच्यावर सर्वाधिक सभासदांनी हस्तक्षेप करू शकत हे नाही. मतदान घेण्याचं जेव्हा म्हणजे सभापतीच्या विनंती केली विरोधात जाते तुम्ही तेव्हा बोलताय ते का? सभागृहाच्या आपल्या संविधानिक कायद्यामध्ये तशा पद्धतीची तरतूद आहे, ते करावं लागतं. तरच कसं ते काय करावं लागतं? तरच ते विधेयक अहो, हे असं कसं काय म्हणताय? असं काय म्हणता सभापतीची म्हणजे? that is प्रकाश बाळ याच्यामध्ये परिस्थिती काय आहे, वस्तुस्थिती काय, काय करावं लागतं? तुम्हाला सांगतो की हे जर दोघं जण म्हणतायत ना, हे जर एवढं काटेकोरपणे करायचं असतं तर आत्ता गेल्या आठवड्यात संसदेला सुट्टीमधली लागेच्या आधी आधार विधेयक संमत केलं. हे आधार विधेयक वित्त विधेयक म्हणून तुम्ही कसं केलं हो? घटनेतल्या तरतुदीनुसार वित्त विधेयक म्हणजे नाही, ते वित्त विधेयक म्हणून त्यांनी का केलं तर राज्यांना पैसे जातात वगैरे, हे पूर्णतः संसदीय आहे, म्हणजे अवैधानिक आहे किंवा घटनेच्या विरोधात आहे. अशा तऱ्हेने की घटनेने स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की जे मनी बिल असतं म्हणजे बजेट असतं त्याच्याशिवाय दुसरं कुठलाही वित्त विधेयक किंवा मनी बिल म्हणून करायचं नाही ना, कारण मनी बिल असेल ते राज्यसभेत संमत व्हायला लागत नाही आणि यांना राज्यसभेला बाजूला काढायचं असल्यामुळे त्यांनी हे केलं. त्यांचं बहुमत पण नसल्यामुळे ह्याच्यात कसं होतं बघा की जे सगळे आता हे सारखं सभापती काय म्हणतात ना, जर विधानसभा असेल, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, ह्याच्यातले जे पीठासीन अधिकारी असतात त्यांनी निपक्षपातीपणे आणि तटस्थपणे वागावं अशी राज्यघटनेची अपेक्षा आहे. पण असं कधीच होत नाही. मनी बिल आहे की नाही हे ठरवायचा अधिकार घटनेने लोकसभा अध्यक्षांना दिलेला आहे. लोकसभा अध्यक्ष आणि ह्या असाच प्रकार गेल्या वर्षीच्या म्हणजे आत्ताच्या नाही 15 सालच्या बजेटमध्ये एक छोटा प्रकार करून त्यांनी एक टेस्ट करून बघितलेली होती. टेस्टिंग द वॉटर्स म्हणतात ना, असं एक फायनान्स बिलमध्ये एक असं प्रोव्हिजन घातलेला होता आणि ते लोकसभा अध्यक्षांनी दिल्यावर काँग्रेसनी फारसा विरोध केला नाही. आता त्यांनी आधार बिल हे करून, माझं एवढंच सांगणं आहे की हे पूर्णतः घटनेच्या विरोधात आहे आणि जर घटनाच प्रमाण मानायचे असेल ना तर मग हे का केलं जेटलीने, आणि जेटली आणि हे सगळे लोक त्याचं जे समर्थन करतात ते साफ चुकीचं आहे. आणि हे कोणालाही विचारा तुम्ही, कुठल्याही घटना माने साहेबांना विचारा, ते तुम्हाला लगेच सांगतील. गणेशजी उत्तर द्या, मी मानेंकडे जाणार आहे पण तुम्ही आधी उत्तर द्या. म्हणून मला बाळासाहेबांना अशीच मला म्हणायचं आहे की बाळासाहेब, ज्या विधानसभेमधल्या 35 सदस्यांनी
जेव्हा हे मतदान घेऊन हे विधेयक मंजूर करावं असं तुमचं जेव्हा म्हणणं तक्रार काय त्या क्षणाला सरकार बरखास्त झालं होतं? नाही, काय म्हणणं काय नाही, तुमचं? माझं- समजा नाही, असं नाही, सरकारने केलं तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा मुद्दा कुठे आला? नाही, प्रकाश बाळ ज्या बाबतीतला संदर्भ देत होते ते म्हणतात नाही, काँग्रेसनी नाही, नाही, सोयीने करतात, लोकसभेत पण सोयीनं होतं आणि इथे पण नाही, सोयीनं माझं होतं. काय म्हणणं आहे, माझं एवढंच म्हणणं होतं की साहेब, एक मिनिट, माझं मी परत खुलासा करतो की जर लोकसभा अध्यक्षांचा चुकीचा निर्णय योग्य असं तुम्ही म्हणत असाल तर मग सभापतींचा हाही निर्णय योग्य असं तुम्ही म्हणाल, पण पीठासीन अधिकाऱ्यांचा निर्णय मानायला पाहिजे असं जर संसदीय कामकाजाचं हे असेल तर मग लोकसभा अध्यक्षांचा साफ चुकीचा बघा, निर्णय याच्या- होता. काँग्रेसनी विरोध केला पण मानला नाही त्यांनी. तसंच हे आहे ना. राज्यातली जी परिस्थिती आहे म्हणजे विधानसभेमध्ये जे वित्त विधेयक ज्या पद्धतीनं मंजूर करण्यात आलेलं ती परिस्थिती असेल, स्टिंग ऑपरेशनची परिस्थिती असेल आणि त्याचा स्टिंग ऑपरेशन नंतरची गोष्ट आहे. नाही त्याचा मी त्याच्याकडे येतो, नंतरची नाही, गोष्ट बघा, आहे. राज्यपालांनी ज्या गोष्टीसाठी त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था आणि तणाव पूर्ण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे असं म्हटलेलं आहे, त्याला हे सगळे आधार मुद्दे आहेत. एक दोन गोष्टी पण म्हणजे आपल्याला विधानसभेचं नाही, आपण अधिवेशन सातत्याने- ते 4-5 दिवस या निखिलजी- काळात तुमची परिस्थिती निर्माण झाली. नाही, निखिलजी, दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की हे भाजप येतो, करायला माने सर, येतो तुमच्याकडे. आपण भाजपनं करायला लागलंय, भाजप जाणीवपूर्वक करायला लागलंय. अहो, जाणीवपूर्वक अहो, निखिलजी, अहो, तुम्ही जरा- कशाला करू देताय मग? अहो, कोणासाठी- काँग्रेस सत्तेची हाव मला- नाही, एवढी नाही. आहे बीजेपीला अरे, की त्यांना एन केन प्रकरणाने सत्ता हस्तगत करायची आहे. फितूर होणारे अहो, लोक थांबा समोर ना. तुम्ही समजा. अहो, जर अहो, तुम्ही- आपल्या पक्षाला तुम्ही आपल्या थांबले पक्षाच्या असता, विरोधामध्ये तर आम्ही फिरणारे सिद्ध लोक जर केलं असतील असतं. तर राजकीय फायदा घेणारे लोक तुम्ही हे खून केलात घेतला जातो. लोकशाहीचा. तुम्हाला स्वतःला पक्ष कळायला नको सांभाळता का? येत खून नाही केलात. असं म्हणणं आहे. अहो, आमच्या वाघमारेजी. पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे तो. मग कोण- तुम्ही नाही, तुम्ही ते बघण्याची ठीक आहे, आपण गरज डॉक्टर नाही. मानेंकडे जाऊया. तुम्ही तुमचा घोडेबाजारी तुम्हाला केली घर- ते कबूल करा. तुम्हाला जर समजा स्वतःचं घर तुम्हाला सांभाळता येत नाही तर त्याला दुसऱ्याला दोष लोकशाहीचा- कशाला देतात? ठीक आहे, आपण दुसऱ्याला डॉक्टर आहे मानेंकडे BJP जाऊया. नी. डॉक्टर मानेंकडे जाऊया. डॉक्टर माने, मला हे विचारायचं आहे, एक तर जे विधेयकाचा मुद्दा आहे सतत मांडतायत, 35हून अधिक सदस्यांनी लिहून दिलं होतं आणि तरीसुद्धा आवाजी मतदानांनी पास झालं, या मुद्द्याला बीजेपी खूप महत्त्व देत आहे. दुसरा मुद्दा हा की 5 ते 6 सदस्य फुटून राज्यपालांकडे गेले आणि नंतर विधानसभा अध्यक्षांनी त्यांना डिस्क्वालिफाय केलं. याकडे तुम्ही कसं बघताय? हे नियमानुसार आहे का? पहिल्यांदा निखिलजी, याच्यात दोन बाबी ज्याचा तुम्ही उल्लेख केला त्यामध्ये वित्तीय तरतुदीच्या वरती जर सरकार पराभूत होत असेल तर तो सरकार बरखास्ती करण्यासाठी योग्य पर्याय आहे का किंवा बेस आहे का? आणि त्याचं उत्तर नाही असं आहे. जेव्हा वित्तीय तरतुदीच्या आधारे जर एखाद्या सरकारला बहुमत जर मिळालं नाही तर तो सरकारचा नैतिक पराभव मानला जातो, कायदेशीर पराभव मानला जात नाही आणि नीतिबद्धतेच्या आधारावरती त्या सरकारला आपण राजीनामा मागू शकतो. परंतु एखादं आर्थिक स्वरूपाचं विधेयक सभागृहामध्ये बहुमताच्या आधाराशिवाय जर राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांनी पारित जर करून घेतलेलं असेल तर त्याला दोन कारणं असतात की उत्तराखंडचे राज्यपाल यांना देखील ठाऊक होतं की हे जर वित्त विधेयक जर पास झालं नाही तर त्याचे आर्थिक परिणाम 1 एप्रिलपासून राज्यातल्या अर्थव्यवस्थेवरती भयानक स्वरूपाचे होतात, याची त्यांना एक जाणीव आहे. त्यामुळे जसं सरकारचं राज्यकारभार चालवणं हे जबाबदारी आहे तसं गव्हर्नर पदाची देखील राज्यकारभार सुरळीत चालण्याला मदत करणं ही गव्हर्नर पदाची जबाबदारी आहे. आणि त्यामुळं गव्हर्नरनी जरी ते 5-7 सदस्यांनी जरी लिहून दिलं असेल तरी आवाजी मतानं ते आर्थिक विधेयक पास करून राज्याच्या आर्थिक हितातला निर्णय घेतला आणि त्यामुळं त्या आधारावरती राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही. राहिला दुसरा मुद्दा की जेव्हा या नोटीस दिलेल्या 5-6 सदस्यांनी उत्तराखंड हायकोर्टामध्ये धाव घेतली तर त्यांची याचिका फेटाळून लावली हायकोर्टाने, तेव्हा तोही आधार राहिलेला नाही. त्यामुळे राज्याची आर्थिक व्यवस्था घसरता कामा नये ही सरकार आणि गव्हर्नरची जबाबदारी आणि त्याच्यासाठी कायदेशीर ते सरकार बरखास्त व्हावं अशी कुठेही तरतूद नाही. तो नैतिक स्वरूपाचा पराभव आहे आणि नैतिक स्वरूपाच्या पराभवावरती सरकार बरखास्त होत नाही. किंबहुना भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्या नैतिकतेच्या कडा कोसळलेल्या असतील पण घटनात्मक नैतिकतेची बंधनं आजही राज्यघटनेमध्ये अस्तित्वात आहेत. दुर्दैवाने याची त्यांना जाणीव नाही. आता उत्तर द्या. नाही, सोनवणे सर जे म्हणाले की 5-6 लोकांनी त्या स्वरूपाची मागणी केली होती. माने सरांनी 35 लोकांनी लेखी अशा स्वरूपाची विनंती अध्यक्षांकडे केली होती. काय सांगताय म्हणजे काय?
तुम्हाला अहो, पण त्या गोष्टीला कायदेशीर हरकत काही नाही. पुरावा 35 नाही ना, तुम्हाला नाही, नाही, सांगतोय केली नव्हती का? पण नाही, त्या- काय सांगताय म्हणजे पण त्याचा 35 फरकच लोकांनी- पडत नाही. 35 हा लोकांनी मुद्दा लेखी इकडे मागणी लागूच केली होत होती की नाही नाही? हाकेजी. हाकेजी तुम्ही काय बोलताय माने पस्तीस सर- लोकांनी केली होती माने की नाही? सरांना विचारा. ऐका माने सर काय म्हणतात ऐका माने बरखास्त सर करता येत नाही. हो तेच सांगतोय आम्ही. हाकेजी त्यामुळे तुम्हाला सरकार बरखास्त करता येत बरोबर. नाही. सरकार त्या बघा त्या मुद्दा तोच कारणावरून नाही तो आहे. ऐकून घ्या मला. समजा अध्यक्षांनी असं केलं आवाजी मतदान गेलं म्हणून तुम्ही सरकार कसं बरखास्त करू शकता? ते मी एक कारण तुम्हाला सांगितलं राज्यपालांनी जे कारण दिली सरकार बरखास्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तुम्ही फ्लोर बघा, टेस्टला सामोरे गेलं पाहिजे. उत्तराखंड जे आमदार तुम्ही आहेत floor ते आमदार testला आमच्या सामोरे पक्षाचे का नाही जात आहेत नाही? ते काँग्रेस पक्षाचे आहेत. दुसरी गोष्ट ते जर त्यांनी जर माझा आम्ही- मुद्दा एवढाच आहे तुम्ही फ्लोअर टेस्ट का घेतली नाहीत अहो, तुम्ही सुप्रीम- सभागृहात का नाही केलं बरोबर. मतदान? सभा घाबरले यांना सत्ता जाईल ना. बघा सर्वोच्च न्यायालयाने बोंबईच्या केसमध्ये पण हेच सांगितलेलं आहे तुम्ही सभागृहात फ्लोर मतदान टेस्ट घ्यायला पाहिजे सभागृहामध्ये फ्लोर टेस्ट करा. दोन गोष्टी याच्यातल्या आपलं निखिलजी लक्षात तुम्ही घ्या. मतदान का नाही घेतलं मला सांगतो सांगा. तुम्हाला. तुम्हाला हे विश्वास मतदान- नव्हता नाही, का? विश्वास- आकाशजी मला सांगा तुम्हाला विश्वास नव्हता का? आपण म्हणू आम्हाला- काँग्रेस पक्ष फुटलेला आहे काँग्रेस पक्षाचं सरकार पडलं असतं तुम्ही मतदान का घेतलं नाही? नाही पूर्णपणे अहो, घाबरले बघा, लोक. तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगितलं कसे घाबरणार तुम्हाला सांगतो की नाहीतर थांबला असतात ना एक उत्तराखंडच्या दिवस. विधानसभेमध्ये 70 सदस्यांची संख्या आहे त्यातले 9 लोकांना तुम्ही अपात्र केलेलं आहे 61 उरलेत 61 मध्ये जर तुम्ही जर त्याचा जर ब्रेकअप जर तुम्ही बघितला ना तर ज्या पद्धतीनं की आज 28 भारतीय जनता पार्टीचे आहेत अधिक हे बंडखोर 9 असे जर मग गृहीत एक धरले. दिवस थांबायला काय आणि हरकत होती? 36 अहो, हे जे या सरकारी त्यांचं गोष्टीला स्थापन झालं अर्थ ठीक नाही आहे हो. 36 उत्तराखंडमध्ये त्यांच्याकडे 36 होते. उत्तराखंडमध्ये सुद्धा यांच्या काँग्रेस तुमचं म्हणणं काय आहे? तुमच्याकडे बघा, बहुमत होतं पण माझं आम्ही हेच तर म्हणणं आहे, सरकार तुमच्याकडे आम्हाला बहुमत पाडायचं असेल तर तुम्ही सरकार सभागृहात नाही, का नाही सिद्ध सरकार केलं? आम्हाला पाडायचं असेल तर आम्ही सरकार पाडू शकलो असतो असं मला पण मग म्हणायचं का आहे. पाडलं नाही नाही ना. सभागृहात म्हणजे यांना बोलायला काय काय संधीच खोटं मिळाली नसती. बोलताय? नाही, नाही, खोटं नाही अहो, खोटं किती खोटं बोलणार तुम्हाला- तुमच्याकडे जर एवढं बहुमत होतं सरकार पाडायची ताकद होती तर एक दिवस थांबायला काय जात होतं कारण तुम्हाला भीती वाटत होती त्या एका दिवसामध्ये आम्ही बहुमत सिद्ध करू आणि तुमचे मनसुबे धुळीला मिळतील म्हणून तुम्ही उत्तरच्या मग मी ब्रेक घेणार आहे गणेश आखेची तुम्ही म्हणून उत्तर तुम्ही द्या. घाई केलीत. तुम्हाला खात्री नव्हती का 18 तुम्हाला बहुमत तारखेलाच- सिद्ध करता येईल? 18 तारखेलाच तुम्हाला मी सांगतो खरं म्हणजे आता माने साहेबांनी जे सांगितलं ना तर नैतिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर ते सरकार त्या दिवशीच पडलेलं आहे तुम्हाला मी सांगतो 18 पण कायदेशीर मुद्दा नाही पडलाय त्या तुम्हाला दिवशी. पटेल त्यामुळे असं नैतिकदृष्ट्या बोला. जाऊ दे. नाही काय तुम्ही कसला बचाव करताय पटेल असं प्रेक्षक हसत असतील नाही, नाही, हो. नाही, नाही. काय बोलताय तुम्ही अहो तुमच्या अहो, मी कसं समजा काय? वाघमारे तुम्हाला अहो, सांगितलं एवढी ना हाव तुम्हाला कशी सत्तेची लागते तुम्ही मूर्ख ही आहात काय म्हणून आहे. केंद्रात सत्ता तुमच्या- आहे तुम्ही तुमच्याकडे? मूर्ख आहात म्हणून- अहो, अरुणाचल मध्ये तुम्ही नाही, तेच नाही. केलं ठीक आहे. आज उत्तराखंडात तेच सांगितलं ना. करताय अहो असं कसं काय आणि तुम्हाला एवढी सत्ता- जर तणावाची परिस्थिती होती तर हरियाणात राष्ट्रपती तुम्हाला राजवट ठीक आहे. का नाही लोकांनी लागली दिलेली सत्ता तुम्हाला सांभाळता हरियाणात येत का नाही. नाही आपण एक मूर्ख break आहात घेऊया. म्हणून तिथे तुम्हाला- लष्कराला बोलवलं होतं दंगलीसाठी लष्कर तिकडे गेलं मग तिकडे राष्ट्रपती राजवट का नाही लादली तुम्हाला हे जर तणाव होता तर राज्य अहो, कसं काय? चालवावं पटेल कशा असं पद्धतीने बोला. कारभार करावा अहो, शांतता ठीक आहे, आपण सुव्यवस्था break कशी घेऊया. असावी हे तुम्हाला आपण पटेल असं तुम्ही बोलावं. मूर्ख आहात म्हणून ही परिस्थिती अहो, निर्माण कसं झाली काय आहे. झालंय माहितीये का ठीक आहे. बीजेपीची हाव खूप वाढलेली आहे वागळे सर आणि त्या त्याच्याकडेच आपण येऊया. हव्यासापोटी हे असे प्रकार करतायत ठीक आणि आहे. घटनेची पायमल्ली करतायत ठीक आहे आपण एक ब्रेक घेऊया ब्रेक नंतर या सगळ्या मुद्द्यांकडे येऊया आणि काँग्रेसच्या चुका भाजप करतंय का करत असेल तर का करतंय अरुणाचल आणि उत्तराखंड नंतर इतर राज्यातली काँग्रेस सरकारच जी आहे छोटी असतील मोठी असतील त्याकडेही यांची नजर जाणार आहे का याकडे आपण येणार आहोत ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीचा केंद्राचा निर्णय लोकशाही विरोधी आहे का बघा पडद्यावर काय म्हणतायत आपले प्रेक्षक 54% लोक म्हणतायत होय हा निर्णय लोकशाही विरोधी आहे ब्रेक नंतर पुन्हा भेटूया ब्रेक नंतर तुमचं स्वागत मी प्रकाश बाळ आणि डॉक्टर सुरेश माने यांच्यापासून सुरू करणार आहे प्रकाश बाळ व्यापक प्रश्नाकडे जाऊया यांनी अरुणाचलमध्ये सरकार पाडलं उत्तराखंडमध्ये काँग्रेसचं सरकार पाडलं भाजपच्या डोक्यात काय दिसतंय ते मला आणि दुसरी गोष्ट काँग्रेस हेच करत होतं काँग्रेसवर 356 वापरलं म्हणून टीका होत होती आता भाजप काँग्रेसच्याच मार्गाने का चाललंय नाही मी मग म्हणूनच सुरुवातीला सांगितलं की लोकांनी भाजपला का मतं दिली तर काँग्रेसच्या निष्प्रभ आणि निष्क्रिय कारभाराला कंटाळून लोक विटलेले होते त्यांनी भाजपला मतं दिली अपेक्षा काय होती की भाजप पंतप्रधानांनी सांगितलं की राज्यघटना हा माझा धर्म आहे संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं लोकांना वाटलं आता एक
बदलाचे वारे आले, प्रत्यक्षात एक पक्ष जाऊन दुसरा आला आणि तो त्याचीच चाकोरीतनं चालू आहे. माझं असं म्हणणं आहे की भाजपचं एक उद्दिष्ट आहे की काँग्रेसमुक्त भारत. पंतप्रधानांनी निवडणुकीच्या काळात किती घोषणा दिल्या. आता ते काँग्रेसमुक्त भारताचाच एक भाग म्हणून हे सगळे पाडापाडीचे उद्योग चालू आहे. ह्याच्यानंतरचं पाडकाम दुसरं मणिपूरमध्ये होणार आहे. छोटी छोटी राज्य आहेत जिथे बहुमत, काठावरचं बहुमत काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे, किंवा जिथे बहुमत मिळालेलं आहे आणि काँग्रेस पक्षात जी गटबाजी असते त्या गटबाजीचा एक भाग म्हणून जे वेगवेगळे गट असतात त्यांना फोडायचं काम हे अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे दोघं ठरवून करतात. आणि त्याला तोंड देण्यासाठी जे उत्तम राजकीय व्यवस्थापन लागतं ते दुर्दैवाने सोनिया गांधी, राहुल गांधी ह्याच्यात अंबिका सोनी ह्या उत्तराखंडमधल्या प्रभारी होत्या. काय तुम्ही बघा काय केलं त्यांनी अंबिका सोनीनी, किंवा नारायण स्वामी अरुणाचल प्रदेशमध्ये होते. आपल्याकडे मोहन प्रकाश आहे तिथे. हा ठराव मोहन प्रकाश असताना कसा झाला हो? मोहन प्रकाश हे तुम्हाला कदाचित माहिती असेल एकेकाळचे लोहियावादी आहेत. इथे ठरावाला यांनी पाठिंबा कसा दिला त्या वारिस पठाणना निलंबित करण्याचा. आता कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नसलेला काँग्रेस पक्ष आहे, त्याचा फायदा भाजप उठवते आणि तसं करताना ते घटना सगळ्याला फाटा देत आहेत पूर्णतः. आणि पाहिजे तसं उलटं सुलटं घटनेतल्या काँग्रेसने केलं तर तेच करतायत. दुसरा काही फरक नाही ह्याच्यात. पण ह्याच्यात धोका मला असं दिसतो की तुम्ही बघा की ही सीमेवरची सगळी राज्य आहेत, म्हणजे अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, आसाममध्ये आता निवडणुका होत आहेत. इथे तुम्ही पूर्णतः राजकीय अस्थिरता आणता. याचा फायदा कोणाला होणार आहे? याचा फायदा भारताच्या शत्रूला म्हणजे पाकिस्तानला होणार आहे. आता तुम्ही बघा की आसामच्या निवडणुकीचे जे सगळे पडघम वाचत आहेत तर त्याच्यात अमित शाह आहेत भाजपचे अध्यक्ष. त्यांनी आता 2-3 दिवसापूर्वी भाषणात एका निवडणूक प्रचार सभेत सांगितलं की आम्ही सत्तेत आलो तर बांगलादेशची सीमा आम्ही बंद करू. याचे पडसाद बांगलादेशमध्ये काय उमटतील कल्पना करा तुम्ही. म्हणजे बांगलादेशमध्ये जमाते इस्लामीचा जो जोर आहे त्याला त्या तिथल्या पंतप्रधान हसीना वाजेद ह्या तोंड देत आहेत. त्यांना आणखी अडचणीत आणताय तुम्ही. आणि मग नंतर तुम्ही सांगाल की हा चुनावी जुमला होता म्हणून. आता ह्या पद्धतीने सत्तेसाठी काहीही करायचं, कसंही करायचं, घटनेची संस्कृती भाजपने आता अवलंबली आणि भाजप टोकाला जाऊन करते. हे तुम्ही फरक आहे ह्याच्यात. तुमच्याकडे येतो. मला माहिती आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, पण काँग्रेसने वारंवार केलं आहे. डॉक्टर राजू वाघमारे, आपण डॉक्टर मानेंकडे जाऊया. डॉक्टर माने, मगाशी तुम्ही म्हणालात हेच काँग्रेस सतत विरोधकांच्या सरकारबाबत करत होती, आता भाजप तेच करत आहे. काय म्हणणं आहे तुमचं? काँग्रेस ज्या पद्धतीने वागत होतं त्याच पद्धतीने भाजप का वागतंय? निखिलजी, मी सुरुवातीला चर्चेच्या म्हणालो की ज्या इतिहासामध्ये काँग्रेस पक्षानं बहुमताच्या आधारे 1950 ते 1967 पर्यंत आणि त्यानंतर काही कालामध्ये इतर विरोधी पक्षाची सरकार बरखास्त करून ज्या काँग्रेस पक्षानं भयानक चुका केल्या, त्याच भयानक चुका आज भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारच्या पाठिंब्याने करत आहे. त्याचं कारण असं की गेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 10 वर्षाच्या UPA 1 आणि UPA 2च्या अत्यंत निष्प्रभ असणाऱ्या कार्यक्रमानंतर देशातील जनतेला एक पर्यायी पक्ष म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि त्यांची मित्र पक्षाची निवड केली आणि नको तेवढं बहुमत भारतीय जनता पार्टीला दिलं. आणि जेव्हा नको तेवढं बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळालं तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये आहे की हे आपणाला तर एक ऐतिहासिक संधी आहे. भारतीय जनता पार्टी भारताच्या राजकारणामध्ये अनेक दिवस अशा गोल्डन अपॉर्च्युनिटीची संधी पाहत होती की त्यांचा पूर्णपणे अजेंडा राबवण्यासाठी त्यांना कमीत कमी केंद्र सत्तेचं पाठबळ लाभावं. आणि गेल्या लोकसभेमध्ये ते लागलं. भारतीय जनता पार्टी आणि एकंदरच संघ परिवार यांना घटनात्मक संस्था आणि घटनात्मक व्यक्ती याच्याबद्दल किती आदर आहे हा जरी वेगळा विषय असला चर्चेचा, तरी तो सर्वश्रुत आहे की यांना घटनात्मक संस्थाबद्दल किती आदर आहे. आणि त्यामुळं जे काय असं मासिव मॅन्डेट त्यांना लोकसभेमध्ये मिळालं, भरघोस जे पाठिंबा मिळाला, त्याच्या आधारावरती 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मग तो नॅशनलिझमचा अजेंडा असेल, राष्ट्रवादाचा अजेंडा असेल, विद्यार्थ्यांच्यामध्ये जायचं असेल, अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा अश्व अनेक प्रांतामध्ये पादाक्रांत करू पाहत आहे. आणि त्याच्यासाठी त्याला 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना प्रचंड घोडदौड करायची आहे. म्हणजे आसाम किंवा केरळ या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला येत्या अनेक वर्षापासून पाऊल ठेवता आलेलं नाही.
केरळसारख्या राज्यामध्ये जो डाव्यांचा अड्डा आहे, त्या केरळसारख्या राज्यामध्ये आता त्यांना निवडणुका लढवण्यासाठी श्रीसंतसारख्या क्रिकेटपटूची मदत घ्यावी लागते. म्हणजे जे काँग्रेस पक्षाने पूर्वी केलं तेच आता भारतीय जनता पार्टी करायला लागली. आणि भारतीय जनता पार्टी ह्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये विविध स्तरावरती, मग अर्थकारण असेल, सांस्कृतिक व्यवहार असतील, देशामध्ये आपली पूर्ण पकड असेल किंवा विरोधकांना नेस्तबोंड करण्याची एकही संधी असेल, तर भारतीय जनता पार्टी ती आज सोडायला तयार नाही. आणि एकंदरच त्यांना लोकसभेमधलं जे पाठबळ मिळालेलं आहे त्याचा ते पुरेपूर उपयोग करून घेऊन देशातल्या छोट्या छोट्या राज्यामध्ये आपली मक्तेदारी करू पाहत आहेत. अन्यथा निवडणुकीमध्ये विशेषतः जसं आता 4-5 राज्याच्या निवडणुका होत आहेत, तिथं भारतीय जनता पार्टीच्या हाताला काही लागण्यासारखं नाही. त्यापूर्वी जर काही स्कोअर करता आलं तर भारतीय जनता पार्टी उत्तराखंडच्या माध्यमातून ते स्कोअर करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे ज्या चुका काँग्रेसने केल्या त्याच चुका भारतीय जनता पार्टी करत आहे असं जर स्पष्टपणे म्हटलं तर त्याच्यात कोणतंही असं वावगं किंवा अयोग्य असं नाही. वाघमारेजी उत्तर द्या, मग मी गणेश शाकेंकडे येतो. की काँग्रेसने हेच केलंय, मूळ मुद्दा काँग्रेसने हेच केलाय, विरोधकांची सरकार बरखास्त केली आहेत. मला जरा आता सविस्तर बोलू द्या. माने साहेब म्हणाले की UPA 1 आणि UPA 2चं सरकार खूप निशब्र होतं. अहो, जर UPA 1चं सरकार जर कामाचं नसतं तर आम्हाला लोकांनी निवडून दिलं नसतं, आम्ही UPA 2 आणि UPA 1 आम्ही केलं नसतं. आज या देशाला मुक्त अर्थव्यवस्था नेऊन ते सगळं जाऊ द्या, तो मुद्दाच नाहीये. तुम्ही मुक्त अर्थव्यवस्था कुठे आणताय? तुम्ही विरोधकांची सरकार बरखास्त केली. मला बोलू द्या. तुम्ही काय भलतच सांगत बसलात, कसं होईल? असं कसं काय डॉक्टर राजू वाघमारे, तुम्ही विरोधकांची सरकार बरखास्त केली की तुम्ही नाही मला सांगा. बोलूच देणार नाही. बोलू देतो तुम्हाला मी, मुद्द्यावर तुमची गाडी रुळावर आणतो. माझी गाडी रुळावर येईल. जसे हे एक दिवस थांबले नाहीत तसं तुम्ही एक वाक्य थांबा ना. बरं, मी येतोय थांबतो, ना, पण तुम्ही रुळावर या. येतोय सर. तुमची गाडी रुळावर नाही आहे. माझी गाडी रुळावरच आहे. काँग्रेसबद्दल जे अशा प्रकारची विधानं आता मगाशी प्रकाश बाळ सरांनी केली, माने सरांनी केली, आपण करताय, याला कुठचंही उदाहरण म्हणजे कुठचंही उदाहरण नाही. ऐका, काय सांगतो. बोलताय तुम्ही? अहो, मला बोलू तर द्या. अहो, तुम्ही लोक फक्त हास्यास्पद आहे, हेच सांगते काँग्रेसने हे केलं आणि ते केलं. आपण माने सरांकडे जाऊया, त्यांना विचारूया. आम्ही वाघमारेजी- घटना सोडून वाघमारेजी ऐका, भाजपा ऐकून घ्या हो, सत्तेवरती माने सर, का आली? ऐकून घ्या. घटना सोडून काँग्रेसनी भाजपा हुकुमशाही सत्तेवरती पद्धतीने का असा आली? कारभार कधीच केला नव्हता. अहो, तुम्ही काय कधीच सांगताय? केला नव्हता. अहो, कधी केलेला आहे? सांगितलं एक डॉक्टर वाघमारे, तुम्ही काँग्रेसमध्ये खूप उशिरा आला. उशिरा आला. काँग्रेसबद्दलचं काही फारसं ज्ञान नाही त्याला. एक काँग्रेसचा उदाहरण जर इतिहास तुम्ही त्यांना माहिती सोडलं- नाहीये. अहो, काँग्रेसचा आम्ही- इतिहास. अहो, गुजरातच्या एक मिनिट. दंगली एवढ्या झाल्या. आम्ही तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही काँग्रेसने असं गुजरातवर कधी केलं राष्ट्रपती नाही. राजवट आणली वाघमारे का? साहेब, डॉक्टर काँग्रेसचा राजू इतिहास वाघमारे, मला माहिती केलं नाही. तुम्ही काँग्रेसने एकदाही गुजरातमध्ये. केलं नाही असं तुमचं म्हणणं नाही आहे नाही, का? एकदाही केलं नाही. आम्ही अशा पद्धतीने कधीच केलं नाही. ज्यावेळी गरज होती त्यावेळी केलं. कारण गरज होती, नसताना- तेही तेच म्हणताय. नाही सत्तेचा हव्यास. अहो, यांना काय गरज आहे तुम्ही सांगा. सत्तेच्या हव्यासापोटी ज्यावेळी 1 दिवसाचा अवधी बाकी आहे तरीही हे राष्ट्रपती राजवट आणतात. असं एक उदाहरण दाखवा एक तुम्ही. मिनिट, ते त्यांनी लिस्टच आणली आहे बघा. हा, थोडी हा, digest आहे, list हा, नाही. हा, आज सांगा जरा मला त्यांना. मी सांगतो तुम्हाला, किती वेळा मी सांगतो. काँग्रेसने किती बरखास्त वेळा केली? मी जे भाजपचा शंभर अभ्यास बरोबर असतो नाही, बघा. शंभर वेळा नाही, मी तेवढ्या तुम्हाला वेळा सांगतो, ते करणार तुमच्याकडे आहे. तुम्हाला मला मी उत्तर सांगायचं कुठच्या पक्षाचं पाहिजे की माझ्याकडे हे फ्लोअरवर- त्यांनी ऐका, कुठल्या हाकेजी. तारखेला बघा ना, कशा बघा. पद्धतीने केले, अहो, मला- 100 माझा प्रश्न list लागलेले ऐका. मी सांगतो. 100 वेळा केले आणि म्हणताय. माझा प्रश्न आणि- ऐका. फ्लोअरवर नेहरूपासून ऐका, अहो, ऐकून घ्या ना, माझा प्रश्न ऐकून नंबोदी घ्या. प्रसादांचं माझा प्रश्न तर सरकार ऐकून तिथं घ्या. ते अहो, सरकार प्रश्न सुद्धा तर ऐकून पहिल्या घ्या. कुठल्या कारणावरून अहो, केलं? प्रश्न ऐकून घ्या. फ्लोअरवर मेजॉरिटी दाखवायला वेळ असताना, मुदत अवेलेबल असताना राष्ट्रपती राजवट आणल्याचं एकही उदाहरण दाखवा. मी पाहिजे ते अर्धो. एक नाही, एक तुम्हाला मी उदाहरण दाखवा सांगितलं ना. फक्त. तुम्हाला फक्त एक मला उदाहरण. एक- फ्लोअरवर मेजॉरिटी सिद्ध करायची मुदत अवेलेबल असताना राष्ट्रपती राजवट आणण्याचं एकही उदाहरण काँग्रेसचं नाही. हे मी ठासून सांगतो. तुम्ही दाखवा, राजकारण सोडून देतो मी. फ्लोअरवर मुदत अवेलेबल असताना आम्ही कधीच अशा पद्धतीने वागलेलो नाहीये. त्याच्यामुळे खोटा अभ्यास दाखवू नका. राजकारण सोडून दे. एक मिनिट, आपल्याकडे असं दोन एकही अभ्यासक उदाहरण आहेत. नाहीये. एक मिनिट, अरे, वाघमारे. एकही उदाहरण नाहीये असं. राजकारण सोडून देतो म्हणतात ना. अहो, एकही उदाहरण त्यांना- नाहीये. तुम्ही राजकारण ऐका. सोडून देतो म्हणता ना तुम्ही. सांगा ना. फ्लोअरवर मुदत असताना राष्ट्रपती राजवट आणली. ऐका ऐका हिबूर तर खरं. बघा केरळमध्ये
सांगा ना. 1960 साली हा सांगा. गव्हर्नमेंट तुम्ही ते बरखास्त केलं, तिथं कम्युनिस्टांचं राज्य होतं. कसं नमूजी केलं प्रसाद बरखास्त? देशमुखात. राज्यपालांनी तेव्हा मुदत दिली होती का फ्लोअरवरची? त्याच्या आधी आम्ही केलं का नाही? त्यावेळी डायरेक्ट ते बरखास्त केलं, मुदत अवेलेबल नव्हती. का मी तुम्हाला केलं? तेच सांगतोय. अशा अहो, स्वरूपाची बघा, सरकार तुम्ही मी तुम्हाला काय प्रश्न तुम्ही विचारला? कुठल्या आधार 356 चा वापर केला ना तिथं राज्यपालाच्या सुद्धा? मुदतीच्या तिथं आधी सुद्धा तुम्ही आम्ही 356 कधी चा वापर राष्ट्रपती करून राजवट केला ना? आणली का? तर नाही. त्याचं उत्तर आहे नाही. ठीक आहे, आपण एक विषयात निखिलजी जर आपण ह्याला सांगायला सुरुवात केली नाही आता हे केलेलं आहे. प्रत्येक घटनेचा सगळ्या क्रमानुसार प्रकाश बाळे कशाला आपण लढाई? प्रकाश बाळनं आणि या चर्चेमध्ये एक मिनिट थांबा. तुम्ही दोघं वाद घालत बसण्यापेक्षा प्रकाश बाळ आणि मानेना विचारूया. केलेलं नाही प्रकाश बाळ हे काय म्हणताय डॉक्टर वाघमारे डॉक्युमेंट्स असतात की एकदाही काँग्रेसने विरोधकांची सरकार बरखास्त नाही, हे खरं आहे नाही, का? नाही, ऐकून घ्या. माझा प्रश्न काय, फ्लोअरवर तुम्ही शब्द फिरवू नाही, नका. नाही, वेगवेगळी परिस्थिती असते. खोटं बोलतात ते, फ्लोअरवर मुदत खोटं बाकी दादांचं खोटं असताना, बोलतात ते. फ्लोअरवर मेजॉरिटीची मुदत बाकी असताना आम्ही घाई करून सरकार बरखास्त केलं का? नाही, कारण आम्ही सत्तेच्या ठीक हव्याचा आहे, मी प्रकाश बाळ आणि मानेंकडे जाणार आहे. सत्तेचा प्रकाश बाळ अभ्यास आधी. नव्हता. प्रकाश बाळ तुम्हाला सांगू का की फ्लोअर म्हणजे विधानसभेत हे आहे ना, हा बोम्मई सरकारचा निर्णय 94 साली आलेला, बरोबर. त्याच्या आधी काही सुप्रीम नव्हतं. कोर्टाचा आहे. पण म्हणजे ह्यांनी ती म्हणजे निर्णय नंतर आला सर्वोच्च न्यायालयाचा बोम्मई केसमध्ये. पण ह्याच्या आधी सुद्धा ह्यांनी असा कधीच प्रयत्न केलेला नाही आहे की बाबा विधानसभेत पेचप्रसंग आहे किंवा विधानसभेत बहुमत गमावल्याचा आरोप होतोय, तर बाबा त्यांना घेऊ दे विश्वासदर्शक ठराव किंवा अविश्वासदर्शक ठराव आणि ठरवावा, असं यांनी कधी त्यांनी डायरेक्ट बरखास्त केलं. आणि ह्याचं डॉक्युमेंटेड आहे. आता हे ना खूप आनंद होते, पण हेही त्याच पावलावरनं चालले ते. माझं म्हणणं त्यांनी 100 वेळा केलंय आणि 10 वेळा आता केलंय. ते- मी काय सांगितलं, ऐका माझं. मुदत बाकी होती ना आमची. नाही, नाही, माझं ऐकून मुदत घ्या की बाकी याच्यावर- असताना आम्हाला काय याच्यावर- नाही पूर्ण दिलं? करू दे ना त्याला. प्रकाश बाळनं पूर्ण करू दे. प्रकाश बाळ पूर्ण करा. पण हे 100 चुका सर, करून सर, सुद्धा म्हणतायत की आम्ही तुम्ही- काही तुम्ही केलेलंच सांगा. नाही, ह्याचा मला आश्चर्य एक मिनिट, तुम्ही प्रकाश बाळनं पूर्ण तर करू द्या बोलणं. प्रकाश बाळ याच्यावर एका वधवा नावाच्या पंजाब विद्यापीठातल्या एका घटनेच्या अभ्यासकांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याच्यात 356व्या कलमाचा कसा गैरवापर करण्यात आला ह्याच्यावर आहे. सरकारी या कमिशननी ह्याच्यावर कमेंट केलेली आहे. आणि हे केवळ विरोधी पक्षाची सरकारं बरखास्त करण्यासाठी नाही, काँग्रेस पक्षातच अंतर्गत गडबाजीसाठी सुद्धा सरकारं बरखास्त केलेत. 73 साली आंध्र प्रदेशात असंच यांनी सरकार बरखास्त केलेलं होतं, तेव्हा इंदिरा गांधी होत्या पंतप्रधान. प्रश्न असा आहे ना की हे सगळ्याचे डॉक्युमेंटेशन आहे. ह्याच्यावर आधीचा जनसंघ नंतरचा भाजप हे सडकून टीका करत असत, आता ते तेच करत आहेत. प्रश्न फक्त एवढाच आहे की घटनात्मक जी तरतुदी आहेत त्याचा वापर माने साहेब जास्ती चांगलं सांगतील की आंबेडकरांनी, म्हणजे गंमत तुम्ही बघा की जेव्हा आजचं जे 356व्या कलमावर आपण चर्चा करतोय, तर जेव्हा 1935च्या कायद्यानुसार प्रांतीय सरकारं आली तेव्हा त्याच्यात 93वं कलम होतं की त्या काळच्या गव्हर्नरना प्रांताची सरकारं बरखास्त करता येतील. कारण तेव्हा काँग्रेसच्या हातात काही सत्ता दिलेली होती, म्हणजे डिव्होल्युशन ऑफ पॉवरच्या ह्याच्यात. तर हा प्रश्न घटना समितीत निर्माण झाला की हे ठेवावं का, आणि अनेक सदस्यांनी विरोध केला की हे कलम भारतीय घटनेत असता का मध्ये. तेव्हा आंबेडकरांचं असं वाक्य आहे घटना समितीतल्या भाषणात, आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की हे ठेवायला पाहिजे, पण आय एक्सपेक्ट दॅट दिस वुड बी व्हेरी रेअरली यूज अँड इट विल बिकम अ डेड लेटर ऑन द पेपर. अगदी अपवादात्मक परिस्थितीत वापरलं पण हे सगळं पूर्णतः अपवाद सोडा कायम सरसकटपणे वापरलं जात गेलेलं आहे. आणि डॉक्टर वाघमारे, तुम्ही जर ऐकलं असेल तर काँग्रेसने पण हा वापर केलाय. पुन्हा एकदा ऐका, बहुमताला पुन्हा एकदा ऐका. बहुमताला तुम्ही असताना तेवढंच आम्ही पकडून कधी बसलाय. केलेलं नाही. पुन्हा एकदा ऐका. डॉक्टर मानेंकडे मी जातो. डॉक्टर माने, हव्यासा बरखास्त केलेले पोटी, सत्तेच्या हव्यासा एक पोटी एक मिनिट आपण डॉक्टर मानेंचं तर ऐकून घेऊया. डॉक्टर माने, काँग्रेसचे प्रवक्ते काय म्हणतात तुम्ही ऐकलंय? आम्ही एकदाही असं केलं नाही की फ्लोअर टेस्ट शिवाय सरकार पाडलेलं नाही. फ्लोअर टेस्टची मुदत बाकी असताना फ्लोअर टेस्टची मुदत बाकी असताना सरकार हो. पाडलेलं नाही. सांग. डॉक्टर माने, काय म्हणणं आहे तुमचं? जे निखिलजी, राजू वाघमारे जे बोलतात की फ्लोअर टेस्ट न घेता काँग्रेस पक्षानं मुदत बाकी कुणाचंही सरकार असताना, बरखास्त केलेलं नाही. सर, अशा सर, मुदत तांत्रिक बाकी स्वरूपाचा असताना. ते सर, ते मुदत तांत्रिक बाकी असताना. स्वरूपात- मुदत बाकी असताना बरोबर अशा तांत्रिक स्वरूपाचा ते युक्तिवाद करतायत. मुळात हा युक्तिवाद करण्याच्या पूर्वी जसं आता आपले दुसरे पॅनलिस्ट म्हणाले होते की मुळात घटनेमध्ये हे 356वं कलम जे घातलं ते एकंदरच भारतीय राज्यघटनेतलं फेडरल स्ट्रक्चर अबाधित राहावं
आणि कोणत्याही राज्याला अशी स्वतःची एक वेगळी भूमिका घेऊन या राज्यातून, या संघराज्यातून म्हणजे युनियन ऑफ स्टेटमधून या संघराज्यातून बाहेर पडण्याची भूमिका कोणत्याही राज्याला नसावी आणि म्हणून ती पावर केंद्राकडं घटनाकारांनी दिली. जसं आमचे आता म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी याचा उल्लेख करताना स्पष्ट सांगितलं की दिस 356 शुड रिमेन ॲज अ डेड लेटर. म्हणजे ते जरी घटनात्मक तरतूद असली तरी त्यातला अपवादात्मक परिस्थितीमध्ये वापर झाला पाहिजे, याचं भान ना काँग्रेस पक्षाला राहिलं ना आता भारतीय जनता पार्टीला आहे. आता जे ते म्हणतात की फ्लोअर टेस्ट, तर फ्लोअर टेस्टला जसं मगाशी म्हणाले की हा 94 नंतरच्या बहुमताच्या निकालानंतर फ्लोअर टेस्टचा निर्णय आला, पण NT रामारावांनी सगळ्या आमदाराची दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या समोर परेड केली होती. तेव्हा सरकार कोणाचं होतं? तेव्हा सरकार काँग्रेसचं होतं. जेव्हा बहुतांशी आमदार हे NT रामारावांच्या बाजूने आंध्र प्रदेशमध्ये होते आणि स्पष्ट बहुमत असणाऱ्या संख्येच्या आमदारांची परेड जेव्हा राष्ट्रपती भवनामध्ये केली होती, तेव्हा राष्ट्रपतींनी किंवा काँग्रेसच्या तत्कालीन सेंटरनी ते NT रामारावांचं सरकार बरखास्त करण्याची गरज नव्हती. काँग्रेस पक्षाने तीही त्याला चूक केली. जो 59चा निर्णय आहे, डाव्या पक्षाचं सरकार, केरळामधलं नंबूदिरीपादांचं सरकार बरखास्त करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी त्याही वेळेला फेल झालेली नव्हती. कोणतंही मोठं असं घटनात्मक पेच निर्माण झाला केरळमध्ये असं 59 साली सुद्धा नव्हतं. आणि 59 साली हा बहुमताचा निर्णय किंवा ती परिस्थिती किंवा ती मेथॉडॉलॉजी नव्हती, तरी देखील नेहरूंनी केंद्र सरकारची पॉवर वापरून EMS नंबूदिरीपादाचं केरळमधलं सरकार बरखास्त केलं होतं. त्यामुळं राजू वाघमारे आमचे जे म्हणतात की बाबा फ्लोअर टेस्टचा वापर न करता काँग्रेस पक्षानं असं केलं का, तर हे NT रामारावच्या बाबतीत आंध्र प्रदेशमध्ये अत्यंत स्पष्ट बहुमत असताना NT रामारावचं सरकार काँग्रेस पक्षाने बरखास्त केलं. ती ऐतिहासिक चूक काँग्रेस पक्षाने केली हे नाकारता येणार नाही. निखिलजी, महाराष्ट्राचं सुद्धा उलट म्हणजे माने साहेबांना मी म्हणजे आठवण करून देऊ इच्छितो की आणि वाघमारेंना पण आठवण करून देऊ इच्छितो की आपल्या इथं महाराष्ट्रात सुद्धा शरद पवार मुख्यमंत्री होते. शरद पवारांचं मत 78ला ते जे पुलोद सरकार ते सुद्धा सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केलं. बहुमताचं सरकार असताना सुद्धा साठी वेळ नव्हता. पण सरकार बरखास्त केलं. बहुमत म्हणजे देशामध्ये अनेक बहुमतातली सरकार असताना सुद्धा काँग्रेसने किमान 100 वेळा बहुमतातली सरकार सुद्धा वेगवेगळ्या कारणासाठी मुद्दा काय आहे? सांगितलं त्यांना काय काय कळतो का हव्यासापोटी ज्या पद्धतीने यांना घाई लागलेली आहे, एक मिनिट, त्या पद्धतीने नाही, सत्तेच्या हव्यासापोटी तुम्ही म्हणताय. इंदिरा गांधींनी शरद पवारांचं सरकार बरखास्त केलं तेव्हा तो सत्तेचा हव्यास नव्हता. सत्तेचा हव्यास नव्हता तो. काय होतं? मग काय होतं? हे इंदिरा गांधी परिस्थिती काय होती? काय होतं? उत्तराखंडामध्ये आता काही आणीबाणीची परिस्थिती होती का? ठीक आहे, आपण थांबूया कारण माझा वेळ एक तरी दंगल झाली का? येतो. अहो, काय चुकलेलं होतं का? नाही. कशाला पंतप्रधान तिकडून धावत आसाम मधून दिल्लीत येतात काय? कॅबिनेटची मीटिंग. पण राजू वाघमारे, भाजपने चूक केली आहे, ती सुद्धा चूक त्यांना कशी करायची हे तुम्ही शिकवलंय त्यांना. काय शिकवलेलं नाही. तुमच्याच उदाहरणांनी चूक केली त्यांनी. निखिलजी, दोन गोष्टी हुकुमशाही याच्यामध्ये पद्धतीने घ्यायच्यात आम्ही कधीही ठीक राज्यकारभार केलेला नाही. निखिलजी, ठीक आहे, माझा वेळ संपलाय, पण मी शेवटी प्रकाश बाळ यांच्याकडे जाणार. अनेक वेळेला यांच्या पक्षश्रेष्ठींना तिथल्या आमदारांनी विनंती करून अहो, तो तिथली आमचा परिस्थिती अंतर्गत प्रश्न आहे. हो ना. मग अहो, तुमच्या आमच्याकडे लोकशाही आहे, तुमच्याकडे बस बोललं की मला असं बसणार वाटतं आहे. तुम्ही तुम्हाला दोघांनी मी चूक केली असल्यामुळे तुम्ही इतके भांडतात. नाही, नाही, काँग्रेस पक्षाची यांना चूक नाही, लोकशाहीचा गळा घोटण्याचा गांभीर्य प्रयत्न या बीजेपी सरकारने केलेला आहे. परिस्थितीचं गांभीर्य यांचे जे काही आपले ठीक आहे, मुद्दा पोचलेला आहे तुमच्या दोघांना. परिस्थिती गंभीर झाली. ठीक आहे, माझा वेळ संपलाय. प्रकाश सगळ्या बाळ. परिस्थितीला काँग्रेस जबाबदार आहे आणि जे काही तिथं घडलेलं सत्तेसाठी आहे, वाटेल ते, सत्तेसाठी वाटेल ते. आम्हाला एवढंच कळलंय प्रकाश बाळ की सत्तेसाठी वाटेल ते करणारे दोन पक्ष नाही. किमान या देशामध्ये आहेत. बीजेपी माझं एक बीजेपीचं म्हणणं आहे उदाहरण माझं म्हणणं आहे. आहे की 356 किंवा त्याच्या आधीचं 355 कलमाचा योग्य वापर करायची संधी मिळूनही काँग्रेसने केली नाही. 92 साली यांनी जेव्हा बाबरी मशीद पाडली त्यावेळेला माधव गोडबोलेंच्या आत्मचरित्रात तुम्ही वाचा,
त्यांनी सरकारला, ते तेव्हा गृहमंत्री गृहसचिव होते, त्यांनी नरसिंहराव आणि शंकररावांना सुचवलेलं होतं की 355 आणि 356व्या कलमात तरतूद आहे की नुसतं राज्य नाही, देश, त्या राज्यातला एखादा जिल्हासुद्धा केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली घेता येतो. तो फैजाबाद जिल्हा तुम्ही ताब्यात घेऊया आपण आणि ह्यांना रोखूया. ते सुद्धा नरसिंहरावनी केलं नाही. तेव्हा केलं असतं तर पुढचं सगळं रामायण टाळता आलं असतं. ठीक आहे. आम्ही लोकशाही मानतो. आम्ही गुजरातमध्ये केलं का एवढ्या दंगली होऊन? आम्ही काँग्रेस गुजरातमध्ये लोकशाही- राष्ट्रपती राजवट आणली का? हरियाणात आम्ही आणली का? यांच्यासारखं वागत नाही आम्ही ठीक आहे, सत्तेसाठी. ठीक आहे. आपण इथेच थांबूया. उद्या उत्तराखंडमधल्या या खटल्याचा निकाल आहे नैनिताल हायकोर्टामध्ये. केंद्र सरकारला आपलं म्हणणं मांडायला सांगितलं आहे. बघूया काय होत आहे. पण शेवटी प्रश्न बघा, उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीचा केंद्राचा निर्णय लोकशाही विरोधी आहे का? बघा पडद्यावर 58% लोक म्हणतायत होय, हा निर्णय लोकशाही विरोधी आहे. धन्यवाद. पाहत राहा महाराष्ट्र वन. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप.